नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या मध्य भागातील राजकारणातून आलेली या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे उद्धव ठाकरे आणि शरद पवार कसे जिंकू शकतात याची. मित्रांनो, याचा फॉर्म्युला गेल्या 3 आठवड्यांपूर्वी मांडला गेला होता कपिल सिब्बल यांच्याकडून. अखेर त्यावरती होतं शिक्कामोर्तब. शिवसेना ठाकरेंची आणि शिवसेना एकनाथ शिंदेंची या दोघांच्या सगळ्यात मोठ्या या बातमीकडे सबंध देशाचं लक्ष लागलं असतानाच आता मात्र निवडणूक आयोगाचा बुरखा फाटला असून धनुष्यबाण चिन्ह पुन्हा उद्धव ठाकरेंनाच मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठी उलथापालथ होताना दिसते आहे. या सगळ्या बाबींमधून उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना सगळ्यात मोठा धक्का दिल्याची चर्चा सर्वत्र सध्या होत असून महाराष्ट्राच्या गल्ली गल्लीमध्ये सुद्धा चर्चासत्रे दिसू लागली आहे. ठाकरेंच्या आवाजाने, ठाकरेंच्या न्यायाने आता मात्र दिल्ली दुमदुमली असून शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह या निकालावरून उद्धव ठाकरे हेच खरे शिवसेनेचे वारसदार आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध होत आहे. नेमकी काय आहे बातमी? ठाकरेंनी कसा भरलाय निवडणूक आयोगाचा बुरखा? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय? मित्रांनो, पुढच्या 2 मिनिटांमध्ये आपण जाणून घेऊयात. महाराष्ट्राचं राजकारण एका पायावरती फिरणं आणि भिंगरी फिरवत उद्धव ठाकरेंची सत्ता परत येणार. तसेच मित्रांनो, आता मात्र भाजपला बसतोय सगळ्यात मोठा धक्का. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा मोठी घडामोड घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील झालेल्या शिवसेनेतील बंडानंतर सुरू झालेल्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणावरती आता सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण टप्प्यावरती सुनावणी मित्रांनो सुरू होते. न्यायालयामध्ये या प्रकरणात उद्धव ठाकरे यांच्या बाजूने सगळ्यात मोठा निकाल येतोय आणि हा निकाल ठाकरेंसाठी अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो. कारण की पक्षांतर्गत बंदी कायद्यान्वये एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आमदार आणि किती आमदार गेले, कोण गेले आणि स्वतः पहिलं कोण गेलं होतं यावरती आता सगळ्यात मोठी उलाढाल सध्या सुप्रीम कोर्टामध्ये होताना दिसतेय. शिवसेनेमध्ये 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी स्वतःला मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून, स्वतःला सर्वोच्च पदी जायचं होतं म्हणून आपल्या नेत्याच विरोधात बंड पुकारलं आणि महाराष्ट्रात ते आपल्या नेत्याला पाय उतार करत राज्याच्या सर्वोच्च पदावरती म्हणजे मुख्यमंत्री पदावरती पोहोचले. आणि मित्रांनो, तिथूनच सुरू झाला प्रवास ठाकरेंविरोधात एकनाथ शिंदे. मित्रांनो, त्या बंडानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या अनेक आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका उद्धव ठाकरेंनी दाखल केली होती. हा वाद सुरुवातीला विधानसभा अध्यक्षांकडे गेला. त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियामध्ये झाली. आणि आता मित्रांनो, अंतिम निर्णयास उत्सुकता लागली असतानाच आता मात्र सगळ्यात मोठी राजकीय खळबळ सध्या राज्याच्या राजकारणामध्ये येताना जाणवते आहे. मित्रांनो, कपिल सिब्बल या उद्धव ठाकरेंच्या सगळ्यात मोठ्या बड्या वकिलाने ठाकरेंचा विजय अगदी काही पावलावरती आणून ठेवला आहे. आणि इकडे मात्र शिंदे सेनेमध्ये वादळ उठलंय, अस्वस्थता पसरली असून सगळीकडे संताप निर्माण होऊ लागलाय. आजच शिवसेनेच्या वतीने सांगण्यात आले की आगामी 2 दिवसांमध्ये ठाकरेंचा विजय असेल आणि एकनाथ शिंदे घरी बसतील, अशा प्रकारची ठाक शिवसेनेच्या नेत्यांनी काही कमेंट्स केल्या होत्या. आणि मित्रांनो, आता घटनातज्ञ उल्हास बापट यांनी या प्रकरणाबाबत मोठे विधान केल्यानंतर त्यांच्या मते जर न्यायालयाने अपात्रतेबाबत कठोर निर्णय दिला तर काही आमदारांचं सदस्यत्व कायमचं रद्द होईल. इतकेच नव्हे तर या गंभीर परिस्थितीमध्ये त्या आमदारांवरती 6 वर्षांपर्यंत निवडणूक लढवण्यास बंदी देखील लागू शकते. बापट यांच्या म्हणण्यानुसार पक्षांतर्गत विरोधी कायद्याचं उल्लंघन झाल्यास कायद्यामध्ये कठोर तरतुदी आहेत. जर न्यायालयाने असे ठरवले की आमदारांनी या पक्षाच्या अधिकृत भूमिकेच्या विरोधात जाऊन बंड केल्याने त्यामुळे पक्षशिस्त मोडली तर त्यांना अपात्र ठरवून त्यांच्यावरती 6 वर्षाची जबरदस्त कारवाई होऊ शकते. त्यामुळे ती टर्म आणि ही टर्म, दोन्ही टर्म देखील आमदारकीच्या जाऊ शकतात. अशा परिस्थितीमध्ये सर्वप्रथम कारवाई होण्याची शक्यता बंडाचं नेतृत्व करणारे एकनाथ शिंदे यांच्यावरती असणार आहे. तशाच प्रकारे अजित पवारांनी देखील ते बंड केलं होतं. मात्र सध्या अजित पवार हयात नसल्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या केसचं काय होतं ते आगामी काळात समजेलच. परंतु इकडे मात्र एकनाथ शिंदे यांच्यावरती जोरदार पलटवार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून होताना दिसतोय. जो काही निकाल लागलाय त्या निकालाने सुप्रीम कोर्टामध्ये काही वेगळं घडणार का, ते आता आपण थोडक्यात 2-5 मिनिटांमध्ये जाणून घेऊयात. एकनाथ शिंदे यांनी 2022 मध्ये शिवसेनेमध्ये मोठे बंड केले आणि शिवसेनेमध्ये मोठी फूट पाडली. एकनाथ शिंदे यांनी फूट पाडल्याच्या नंतर सगळ्या आमदारांनी मला पाठिंबा दिला असं म्हणत महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद स्वतःच्या पदरात पाडून घेतलं. मात्र ज्या नेत्यांनी इथपर्यंत पोहोचवलं, ज्या ठाकरेंनी त्यांना इथपर्यंत पोहोचवलं, त्या ठाकरेंना एका क्षणात विसरणं, त्यांना त्यांच्याच पदावरून खाली खेचत त्याच पदावरती जाऊन बसणं, हे एकनाथ शिंदेंना कितपत योग्य वाटलं होतं, हा अजूनही प्रश्न महाराष्ट्राच्या मनामध्ये आहे. आणि हे एवढं असताना देखील मित्रांनो, पुढे एकनाथ शिंदेंनी काय केलं तर पक्ष आणि चिन्ह हे माझंच असल्याची सुप्रीम कोर्टामध्ये नव्हे तर इकडे निवडणूक आयोगाकडे यादी मागवली आणि ते दोन्ही माझेच आहेत अशी देखील मागणी केली.
यामुळे एकनाथ शिंदे यांच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये तीव्र स्वरूपाचा संताप आहे. हे आता कोणीही विसरता कामा नये मित्रांनो. त्यानंतर आता काय घडलंय? 2022 मध्ये शिवसेनेमध्ये मोठी फूट पडली होती. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी मोठ्या संख्येने आमदारांना सोबत घेत पक्ष नेतृत्वाविरोधात बंड केलं. त्यानंतर राज्यात राजकीय उलथापालथ झाली. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळलं. पुढे एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पाठिंब्यानं सरकार स्थापन केलं. या संपूर्ण घडामोडीवरती उद्धव ठाकरे गटाने सुरुवातीपासूनच आक्षेप घेतला होता. त्यांच्या मते पक्षाच्या अधिकृत आदेशाच्या विरोधात जाऊन बंड करणाऱ्या आमदारांवरती कारवाई झाली पाहिजे. त्यामुळेच अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आली. हे प्रकरण गेली अनेक महिने राजकीय आणि कायदेशीर चर्चेला विषय बनले आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते जर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागला तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा मोठा भूकंप होऊ शकतो. आणि अपात्रतेचा निर्णय लागल्यास काही आमदारांचा नव्हे तर सगळ्याच्या सगळ्या आमदारांपैकी 16 आमदारांचं प्रथमतः त्यांचं आमदारकी पद रद्द होऊ शकतं आणि उरलेल्या सगळ्या 25 आमदारांचे देखील काहीच दिवसांमध्ये आपलं पद रद्द होऊ शकतं. अशा प्रकारे मित्रांनो, आणि त्याचा थेट परिणाम सत्तेच्या समीकरणावर देखील आगामी काळात होऊ शकतो. तसेच 6 वर्षाची निवडणूक बंदी लागू झाल्यास संबंधित नेत्यांचे राजकीय भविष्यही धोक्यात येऊ शकतं. त्यामुळे या प्रकरणाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. विशेषतः शिवसेना आणि महाराष्ट्राच्या राजकारणासाठी हा निर्णय ऐतिहासिक ठरू शकतो असे तज्ज्ञांचं मत आहे. दरम्यान या प्रकरणावरती अंतिम निर्णय काय येतो याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया या भूमिका काय घेतं, अपात्रतेच्या या याचिकांवरती काय आदेश देते, यावर पुढील राजकीय समीकरणे ठरणार आहेत. एकीकडे उद्धव ठाकरे समर्थकांना न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे गट देखील आपली बाजू मजबूत असल्याचा दावा सुप्रीम कोर्टामध्ये करत आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत निर्णायक ठरणार हे मात्र नक्की. मात्र या निकालाकडे सबंध महाराष्ट्राचा नव्हे, उद्धव ठाकरे यांच्या सामान्य शिवसैनिकांपासून ते एकनाथ शिंदेंच्या बड्या आमदार मंत्र्यांचं लक्ष लागलंय. उद्धव ठाकरेंच्या बाजूने निकाल फिरण्याच्या अगोदरच शिंदे गडातील काही आमदार, काही मंत्री, काही नेत्यांनी आता उद्धव ठाकरेंशी संपर्क साधण्यास सुरुवात केली होती. गेल्याच महिन्यामध्ये काही आमदारांनी उद्धव ठाकरेंच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र उद्धव ठाकरेंनी अद्याप त्यांना कोणत्याही प्रकारचा इशारा किंवा कोणत्याही प्रकारच्या ग्रीन सिग्नल दिलेला नव्हता. यामुळे 20 मार्च 2026 मित्रांनो, हा दिवस मात्र शिवसेनेच्या इतिहासातील सगळ्यात मोठा वार असेल. याच दिवशी आमदार अपात्रता प्रकरण, शिवसेना पक्ष आणि चिन्ह आणि राहुल नार्वेकर यांच्या विरोधातील याचिका, या तिन्ही याचिकांचा निकाल वाचला जाईल. त्या दिवशी सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून आपली पूर्णपणे बाजू मांडली जाईल. त्यानंतर एकनाथ शिंदेंची शिवसेना बाजू मांडेल आणि अंतिम निकाल मात्र लगेचच येईल. मित्रांनो, यामुळे महाराष्ट्राचं लक्ष लागून आलेलं या संपूर्ण निकालाकडे. काय होते ते बघूया. लवकरच पुढील काही दिवसात निकाल लागेलच. तोपर्यंत बघत रहा बोल मंडळी न्यूज.